हा का ते आता ही जुनी दुखणी ही का आत्ताची दुखणी? ही आताची दुखणी लागली लढायला आम्हाला नंतर तेवढीच भीती होती काय मग राहणार तेवढंच अनुभूत. बुद्ध हा का मग येता असं चहा बी काय विषय? चहाचं नावच नाही काढायचं. चहाचं नावच नव्हतं का? शाळा असल्या हो काय केलं हा आम्ही शाळेत गेलोच नाही. आपलं फक्त देवजाव मग बैलगाडा शर्यत होती तेव्हा पण मग घरची जायची त्याच्यात म्हातारा म्हणला लग्न पोराचं नाही करायचं. काय तरास बिरास काही दुखणं दुखणं काय दुखणं राहतच काही ना काही चालू पण त्याला बी पाठ द्यायची. हा का मग त्याला काय द्यायची पहिली जुनी माणसं हे होती. हा पहिली शेळ्या तुकड्यावरची माणसं अजूनपर्यंत टिकल्या. कोरका खाऊन मग कोरक खाऊन मडच्या मध्ये कोरकट कोरक हा शेळ्या काय भाकरी. खायचं हा का ते आता ही जुनी दुखणी ही का आत्ताची दुखणी? ही आताची दुखणी लागली लढायला आम्हाला. गुडग चालून देतात का? गुडघे चालत आपलं चालायचं फेगडे कसं तरी. हा का जुन्या रूढीवर कसं आहे जुनं आहे ना हा त्याच्यावर चालतं माणूस. हा आणि आता हे ना हाबरेट खाणं आहे समजा हा ना आहे का नाही. तुमच्या वेळेस अशी शिपणी वगैरे नव्हती काही औषधाची? फार नव्हती काही. हा का एक हरभऱ्याची खोरापणी केली का हा खंडीभर हरभर खंडीभर हरभरा का मग तेव्हा पिकं काय काय होती? हरभर हा आणि आपलं बिन पाण्याचा गहू बिन पाण्याचा गहू बिन पाण्यात पाऊस हो. नाही आपल्याला नदी नव्हती नाही का पहिली? नदी होती पण साधनं काय होती पाणी नव्हतं त्याला साधनं नव्हती काही उडवायला पाणी. म्हणजे धरण आल्यानंतरच मग आता हे हा पाणी धरण आल्यावर आपलं चालू झालंय हा का शेतांना पाणी. आता तोपर्यंत अशी वड्याला बिड्याला कसं काय यायचं पाणी? वड्याला मग पावसावर ना फक्त पावसावर पावसावर पाणी यायचं वड्याला. हा का हा म्हणजे आता सारखं ऊस वगैरे काय नसेल तेव्हा? ऊस काय दोन बाजरीचं कटणं हा बाकीचं काय हा का गमट आमक दमक राहायचं. फुलगमट म्हणजे कडण दाडण नुसतं. हा हा काढांची गोळी फुलक्याची हा. गुट प्यायचं. आताच्या काळात काय नसतं शिपणी नाही का? आता देशी शिपणी हा खायला चवदार कुठे ते चवदार नाही ना? भाज्या आहेत का चवदार. हा मग तेव्हा कसं काय असायचं तुमच्या लहानपणी जेवायचं? जेवायचं आमचं पद्धतशीर असायचं 3 टाइम जेवायचं. सकाळी काय खायचं? सकाळी कोळच भाकरीच बाकी दुसरं काही नाही. म्हणजे असं चहा बी काय विषय? चहाचं नावच नाही काढायचं. चहाचं नावच नव्हतं का? गुळ बिळ असायचा आपला खायला करायचा हा खायचा बाबर गुळ आणि तेल टाकून भाकर. हा का? मग अहो खायचं आम्ही. म्हणजे चहा चपाती काय विषय नाही? त्याच नावच नाही काढायचं. नावच नाही का? बाजरी बाजरी. हा आणि आपली ज्वारी असायची जराशी. तुमच्याला आपल्या गावात शाळा गावापासून चालू झाली? शाळा होती शाळा असल्या हो काय केलं हा आम्ही शाळेत गेलोच नाही. शाळा असायची शाळा 100 कुणी काही इकडे तिकडे चालू बरं का. आणि इधर फाटकी जायचं आडत हाणले का ठोक यायचं नाही घरी. मग आपलं ह्या जोळात फिरायचं. इकडे 8-8 दिवस इकडेच भाकरी खायचा. शाळा कुठे होती तेव्हा? गावात आपल्या? गावात गावात शाळा होती. मग जाणं झालं नाही का जाऊन? नाही मग काय करायचं शाळेत पोरं गेली आपण त्यांच्या मागे गेलो का मास्तर काय करायचं असं ते रोळ असायचा निभार तो काय करायचा त्या टेबला हात ठेवला वरून दानका द्यायचा ठेवून छड्या. हा मग जायचंच नाही शाळेत. मग काय करायचं लपून राहायचं थोडं तरी लपून राहायचं. आणि तो थोरला गडी आमचा आला का भाकर खायला का त्याच्याबरोबर शिरायचं आतमध्ये जेवायचं. परत तो गेला का मी येतो लगी वरून तो गेला शाळेत मी आपला रिटर्न. मग ते 5 वाजता शाळा. मग त्यांनी पाठला केला तो आपला मास्तर होता कांचा वाघ मास्तर. कुठला? राजनीचा दत्तू मास्तर. ते पोर पाठला करायला मग धरून पोर न्यायची त्याला त्या जवळ ते हाणायचं बा तिच्या आईला ते द्यायला. शाळेतच गेलो नाही मी शाळा शिकलोच नाही. मग दिवसभर काय करायचं तुम्ही? दिवसभर मी शाळेत ओळायची गुरु ओळायची खंडी गुरु होती का? आपल्या मेंढ्या नव्हत्या का? मेंढ्या मागून केल्या शाळेत गुरं पहिली होती घरचीच बैल. किती खंडी होत्या? अहो
खंडी 12-13 दिवसा बसायची 12-13 बैल. हा का हा दिवसभर मागे राहायचं का मग त्यांच्या दिवसभर काय चारायची काय बांधायची काही असं करायचं. हा का डोळं बांधायचं बैलाचं नाही गड्याचं. का बरं बाबा कसा खेचरी असायचा. हा बैल कुणी का सारवच्या कुणी का काय होते गाडीने बघायचं नाही. बैल पुढं हे पाडायचं नाही पट्टा पाडायचा नाही काय नाही निघून नाही आणायचं काय. गाड्याचं डोळं बांधायचं आणि बैल पुढे चालायचे का बैल पुढे पावा मग त्याला कळायचं कसं काय का बा लाईन इथं चाललंय बैल लाईन येत बैलाला माहिती असायचं. शिकाऊ बैल का हा बैलाची हो बैल पण आपल्या आताच्या सारखे नसतील बारकाली आताची काय की आताची वासरे काय चालत तवाचं बैल म्हणजे ट्रॅक्टरच बैल एखादी असायची ती. बैल काय चाल म्हणलं का चाललंय तब्येतीला ट्रॅक्टर सारखेच असतील ट्रॅक्टर सारखे बळ पण तेवढं तुम्हाला शर्यत कवा चालू झाला आता हे? तुमच्या काळात नव्हतं ना पहिलं नाही नाही आमचा देव करायचं बस लसण काढायचं तेव्हा. म्हणजे ही शेताची बैल फक्त गाडावर आपल्या काय करायचं न्यायची आणि परत आणायची त्यांना काय करायचं हे तो 2 बैल बांधू तो किती 2-4 दिवस कुठं घरी त्यांना खायला अंधारे द्यायची आणि मग हे करायचं काय माझी 2 ठेवायची बांधू आणि एक आपली मोठ हाकायची एक लसणाला पाणी 4-4 गोणी 5-5 गोणी लावायचं शेतामध्ये. मग देव करायचा आपला तेव्हा काही इनाम होतं का तेव्हा देव पण पळवायची शर्यत होती शर्यत पळवायची आपली. आणि शेजारच्या गावांचं कसं काय मग शेजारच्या गावांचं शर्यत जिथे आपली काम त्याला काय आपला फक्त देव बैलगाडा शर्यत होती तेव्हा पण होती पण इनाम बिनाम काय नव्हतं. तुमच्या आधीपासून हे चालू आहे शर्यत थोडक्यात आधीपासून इनाम बिनाम काय नाही. जत्रा कस काय होत्या तवाच्या यात्रा तेव्हा काही यातला मूड होता तो. का वा 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 अशी यात्रा का ते पार मास्क्याचं आहे का ते वडा तिकडं मानमुडी एवढ्या गाड्या सुटायच्या त्या देवाला जायला वाट नसेल आम्हाला बारीक बारीक असायचे मुक्कामी लोक यायचे तेव्हा मुक्कामी गाठमध्ये जागरण वर देवा गडावर जागरण अखंड आपले याचं वाघ्यांचं आणि ते दामणीचं वाघे आपलं याच्यात घाटात हे वाघे दम द्यायचं वर आपलं रिटर्नचं मग गाववाले म्हणल्यानंतर आता ते गाववाले मग काय एवढं आवचून जायचं मग ते आपले घाटामध्ये करायची गाठ. आता दामणीवाले त्यांचा खंडोबा होता नाही मग खंडोबा होता त्यांना. हो काय ते तेव्हा सांगायचे लई यात्रा भारी. काय काय जत्रेत काय असायचं तेव्हा गोडदोड काय जिलाबी हे लाडू पेड रेवड्या शाहू केळीच्या बाट्या लागायच्या केळीच्या बाट्या होत्या. किती दिवस लागायच्या आधी आधी आमुषा झाली का 15 दिवस लागायचे 15 दिवस मग ते शानाने हे करून घ्यायचं. आता काय आता डायरेक्ट पिकअप भरून पिकून येतात पिकवायची पण इथंच इथं पिकीट होती. गर्दी कशी काय असायची तेव्हा गर्दी असायची यात्रेला गर्दी मग असायची गर्दी नाही तेव्हा गर्दी जास्त होती. आता कशी जाऊ येऊ आली का गडावर थांबायची तेव्हा ती थांबायची मुक्कामाला. आताची यात्रा बघून कसं काय वाटत आहे तुम्हाला आताच्या यात्रेला मूडच नाही हो. मूड नाही ना नाही पहिल्या यात्रेला मूड होता. पाळणं बिळणं यायचं का तेव्हा पाळणं काय ते काहीच नाही गाडी बघाड पालखी 8-9 बैल लावायची जगाला बघाडाला दामटायला 9 असायचं तिथे दामटायची. मग गावात काय कुस्त्या बिस्त्या व्हायच्या का आपल्या शिवरात्रीला ती आखाडा महाशिवरात्रीला काय काय व्हायचं तिथं काय आता बारकाली पोरं सुटली का त्यांना रेवड्या बाकी त्यांना 4 आणा 2 आणा असं लावायच्या पहिलवानाला द्यायचं. पुढे नदीत का नदीत खाली काय वाळू का लाल माती वाळू का वाळू होती बाई लागायचं नाही का नव्हती लागत. कुस्त्या चांगल्या होत असते कुस्त्या चांगल्या व्हायचे मग मागून वाढसा मोकार वाढ होते. आणि पब्लिक लांबचं पहिलवान यायचं लांबून पहिलवान कुस्त्या कश काय बंद पडल्या आपल्या गाव कुस्त्या बंद कश काय पडल्या आपल्या गावात आता कोणच खेळा ना खेळायला आता गडीच राहिलं नाही. नाही राहिले खेळायला. किती वर्ष झाले आता असं बंद पडलं बरेच वर्ष झाले. मी त्याला हा खडाई बंद झाला पहिलवान गेलं आता काय पहिलवान आहेत आणि लांबचं तिकडचं पहिलवान यायचं तेव्हा काय 4-5 हजारापर्यंत जायची खुर्ची. हो का 4-5 हजार तेव्हाच लय पैसे होतं मग खुर्ची नाही आता नवीन हा का हे काळात पहिल्या काळात काय तेव्हा रेवडी होऊन 8 आणे होत
खेळायची का? खेळायची. आणि मग काय म्हणजे पैलवान जिंकला का त्याला रेवडी एवढ्या आनंद वेगळा होता नाही का तेव्हा? तो आनंद, तो वेगळाच आनंद होता. वेगळाच आनंद नाही का? मग काय पैसा वाढला तसा जरा आनंद कमी आता पैसा वाढला, समजाच वाढला आता. लग्न कशी काय असाय बाबा? लग्न कशी होती, हा मेहनत माणसाशिवाय लग्न होत नव्हती, जमाजमी ती. मग ते माणूस म्हणायचं बा आमच्या ठिकाणी तळ आहे, घरच्यांना म्हणायचं. मग घरची जायची, त्याच्यात म्हातारा म्हणला लग्न पोराचं नाही करायचं, चुलता म्हणला लग्न करायचं, पैसा नाही द्यायची भाऊ, चुलत त्याच म्हाताऱ्याचं भाऊ पैसे द्यायची ना, मुंबईला होती ना. मग 4 वर्ष माझं लग्न रखडवलं. मी म्हणलो पैसे नव्हतं म्हणून. पैसे नाही ना, म्हातारा म्हणला लग्नच नाही करायचं. मी पैसे कुठे त्याच्याकडे, तुमच्याकडे? हा म्हाताऱ्याक लग्न करायला पैसे नव्हते. हा तेव्हा कसं होतं आपलं हे करायचं, जमलं का एक पोत गव्हाचं द्यायचं आणि 3.5 द्यायच्या आणि झालं जमायचं. तेव्हा कळायचं कसं काय बाबा अमुक अमुक ठिकाणी पोरगी आहे? पोरगी तुमच्यासारखा माणूस तिकडे कामाला असायचं ना, जिने काय कुठं आपला शेतावर कामाला आपल्या हिरी फोडायला. मग तो म्हणला बा आमच्या ठिकाणी तळे, मग आमची जायची बघायला. हा मग ते बघितलं मग झाली पटापटी. कोण कोण जायचं मग पहिलं बघायला? चुलत वडील याची 13 माणसं आपली. तुमच्या पोरग नाही जायचं पहिल्यांदा? नाही पोरग जायचंच नाही, शेवट जायचंच नाही, बघायचीच नाही पोरगी. बघायची नाही, त्यांना पास आपल्याला पास. आई बापानी पास केली का पोरगी झालं जमलं लगीन. हा असं होतं ते. एखाद्या गाड्याला जर आवडली नाही नंतर मग पोरगी काय सुटली त्याच काही सुटली, त्याचा काही विचार दुसरी. मग अवघडच का रे का आता? अवघड होत, पण ते आता नाही होत तेव्हा काहीच लग्न व्हायची अगदी बस. तेव्हा काय हुंड्या बिंड्याची पद्धत होती का? हुंडा बिंडा काय नव्हतं, काय नाही का? पैसाच नव्हता कोणच्या काय? हुंडा काय द्यायचं उलट. हा का? गहूची पोती आणि साड्या. गहूच्या पोतीन साड्या. काय दाना बिना द्यायची काय पद्धत होती का? नाही ते नाही, पहिलं काय ते धान्य बिन्य नाही द्यायचं काय. मग दादाला नाही आला आपल्या, म्हणला बाळको दादाच्या म्हाताऱ्याला. अरे म्हणलं इथं म्हातारा म्हणलं आमचं कोंबडे आहे तिथं, त्या माणसाला चालत नाही बरं का मालकरी. म्हातारा आमचा म्हणायचा त्या निकामाला चालते नाही कोंबड्या इथं, कोंबड्या डालून ठेवा तिकडे. मग तिकडे डालून ठेवल्या. मग तेव्हा मग त्याला काय गोळचाट खायचं नाही, पोळी आपलं एक चपाती करायची ते खायची, आपला यायची जमून. मग तुम्ही बाईला का बघितलं लग्नात? डायरेक्ट लग्नात कुठं होतं लग्न तुमचं? लग्न तिकडे जायचं पहिलं जारकवाडीला. खटार गाड्या घेऊन जायचं गारकोल्याला होतं का? गारकोल्या सासरवाडी. गारकोला इथून तर लय लांब आहे. मग गाडी खटार गाड्या होत्या पहिलं खटार गाडी गारकोल्याला पोहोचायला टाइम किती लागत असं? अहो तर आता अशी लोक होती पहिली, गाडी लग्नाला आणली पाहिजे, खटार गाडी प्रत्येक जणाला गाडी होती. आता जशा 4 चाकी आणतात तसं तेव्हा 2 आपल्या बैलगाड्या होत्या. बैलगाड्या घेऊन 12, 11, 13 गाड्या राहायच्या. मग आता इथून गारकोल्याला किती दिवस? 1 दिवसात? 1 दिवसात पोहोचायची. बैल तर चांगली होती. त्याला काय तिथे गेलं का लग्न लागलं का? किती दिवसात लग्न होतं? ती मग 3 दिवस राहायची. आता इथून तुम्ही गारकोल्याला गेलो 3 दिवस तिथंच थांबायचं? नाही, तिथे 2 दिवस किंवा 2 दिवस थांबायचं मुक्काम पाहुण्यांक. याची वरातीला आपली वरातीला काय वाजंत्री? वाजंत्री पुढे वळतीचं तापा. किसन मार, रामदेव मार, ते जुनं वाजंत्री तुमचं? वाजणी यायची. मग काय तेव्हा आता सारखं काय साखरपुडा हळद ते पहिले तेवढंच होतं, लगेच फळं बिळं मारायची होते. तेव्हा लहानपणी लग्न करायची? आपलं लवकर नाही झालं. तुमचं आता पैशामुळे रखडलं होतं ना? हुशारा त्यांनी आजोबांनी जमावलं. बाप तर करीतच नव्हता. काय करायची याच्या सोबत केलं गावात गिरगुडीची जुन्या वाड्या पुढं. जिल्ह्याकडे जेवायला काय असायचं तेव्हा लग्नात? जेवायला काय चिराभात. मग काय मोठ्याकडे लापशी आचारी आपलंच
आचारी काय कोणी बी करायचं. हा का? आचारी आपला माधू लोखंडा, हा बबन दादो हा. याचाही येऊन बिवणं व्हायची पद्धतशीर पंक्ती. तुमचा जन्म आता केव्हाच आहे आठवते का किती वर्ष? जन्म काय झालं बरं का, जन्मतारीख आमच्या म्हातारी मांडली, हा. पण ती आमच्या थोरल्यानी नेली की आता मला काय सांगता येते. शाळेत एखाद शाळेत गेलोच नाही. मग दाखलाच नाही का आता काही? हे काय असं अंगठा आमच्या होती. अंगठे बहादर. हा आमच्या बरोबर. आता तुम्हाला कार्ड बिर्ड नाही दिलं काही असं सरकारने? सरकारी काही मिळेल ना ती. काय दिलं दाखवा. कार्ड बिर्ड दिले ते असं काय नाही. जन्मतारीख एवढी असेल ना त्याच्यावर? जन्मतारीख आहे पण आता अडाणी असलो काही नाही का. पैसे पण आहे काय? पैसे आहे. पैसे काय आहेत 15 रुपये. खर्च होतात का पण? खर्च होतात? तंबाखू तंबाखू नाही. नाही ना? मी पहिल्यापासूनच खात नाही का? बंद केली? पहिलं पण आहे. हो का? आधार कार्ड आहे ते सापडा नाही. आधार कार्ड आहे काय? 1946 लिहिली याच्यावर. त्याच्यावर कमीच लागलेले. याच्यावर कमी आहे का? मग याच्यापेक्षा जास्त आहे का तुमचं वय? जास्त. हा हाय फुकट एसटीला. एसटी फुकट का? मग आता याच्यावर येलेलं म्हणजे 54 आणि हे 24 हे जवळपास हे 80च्या घरात दाखवते आसपास. त्याच्यावर आहे का तुमचं? नाही त्याच्यावर नसेल. 80च्या आसपास. ते आता हे भारताला पहिला इंग्रजांच्या हे होता ना राज्य आपल्याला. इंग्रज. मग त्याच्या आसपास म्हणजे आता भारत स्वतंत्र झाला आठवतंय का तुम्हाला? भारत स्वातंत्र्य म्हणजे इंग्रज निघून गेले ते. हा ते निघून गेले. शिवाजी नाही का? शिवाजी महाराजांचा काळ आधीचा होता नाही का? तेव्हा काय तुम्हाला इथं काय रेडिओ बिडिओ होता का? पेपर बिपर यायचा काय? पेपर काय द्यायचं नाही. बातम्या बाहेरच्या काय देशात काय चाललंय काय कळायचंच नाही. काय ना काय. गांधीजी गांधीजी माहित होते तुम्हाला? हा गांधीजी कसे काय कळायचे? हे लोकांना हे व्हायचे ना. हा का? मग आपल्याला काय करायचं. तुमच्या काळात इंदिरा गांधीचं लय नाव होतं. हा होतं इंदिरा गांधी. हा का? पंतप्रधान होते नाही का? तेव्हा काय इकडे काय बातम्या बितम्या नाहीच? बातम्या येते असले दादा अडाणी माणसाला काय आपलं इकडे माझा शेती करी. हो का? बाकीचे काय विचार करू. रेडिओ कधी आला? रेडिओ आता आला मागून. हो का? बातम्या ऐकायच्या का मग त्याच्यावर? बातम्या ऐकायच्या? कीर्तन कीर्तनकार पण भरपूर असतील नाही का? आताच्या पेक्षा जास्त. आता मत झालं. सप्तविप्त कसं काय व्हायचं तेव्हा? सप्तविप्त चांगलं होत. म्हणजे आताच्या पेक्षा मोठं ना. आता मोठा नव्हता. बारीक होती परिस्थिती. आपल्याच गावात 4 सप्त होतो. त्यांचं थापलिंगचं, नागेश्वराचं, दत्त मंदिराचं. अजून कोणतं? थापलिंगचं 2 होत होते ना बाबाच्या काळात. ते मुक्ताबाईचा उत्सव आठवते का तुम्हाला? ते गावातलं नाही का ते कांद्याची चटणी बनवायची ते? ते बंद कसं काय पडलं? काय अशी माणसं जातात कुठे मास्तरीची गोडीचो बाबाची गोडीचो. पण चांगलं होतं ना ते. ते करीत होते एक मोरी चांगलं. आता मला वाटतं मला कळून जायचं करावं, कोणा वाटतं बिरबाचं करावं. अरे काय करता एक मोरी देव करा ना समजा. लय ना गोड लागायचं पण ते. लय गोड लागायचं. काय वारी बिरी काय जायचे का तुम्ही? वारीला आता नाही जात. मग आधी किती वर्ष गेले? जायचं ठरलं ना आपलं गाडीने जायचं. आधी नाही तुमच्या काळात किती वर्ष गेले तुम्ही? तरी 11 वर्ष गेलो. 11 वर्ष दिंडीत होतो अहिल्याबाईच्या. अहिल्याबाईच्या त्या दिंडीचं 2 वर्ष पायी चाललो. 2 वर्ष. 2 वर्ष तिथून मोर सकाराम बुवा सीताराम मास्का हे होती. यांनी मला तिथं कामाला लावलं. ते म्हणले आपा गुंड तुम्हाला असं माहिती होतं आपा काळ्या टोपीवाला त्याची दिंडी होती अहिल्याबाई. तर मी त्या काळात तो म्हणला आपल्याला इमानदारीचा पोरगा पाहिजे गाडीवर. पैसे अडकत समजा मसाला गाडी एवढी मोटर गाडी जबाबदारी आपली होती. 11 वर्ष गेली. 11 वर्ष. आता एखादी आपल्याला आता चालूच नाही ना पायी. मग आपलं मागून जत्रा झाली जायचं 15 दिवसांनी महिने.
आरामात आपलं दर्शन घ्यायला वारीला इकडे त्र्यंबकेश्वरला इकडे खालती गेलो तुळजापूर दांडापूर. आता तुमचं मित्र कोण कोण राहिले आता गावात? मित्र नाही राहिले आता, कोणच नाही राहिलं का? मित्र माझ होतो, पवार गेला हा गेला, जाधव आहे, जाधव बाबा आहे. जाधव बाबा तर आश्रमला टाकला काय करायचं? सगळे मित्र आहे का तुमच्या तवाचे? हा ते मित्र. आठवण येते का सगळ्यांची? तुमचा एक भाऊ होता कोण? चुलता तू डॉक्टरचे काय सोय होते? डॉक्टर काय झालं? डॉक्टरच नाही. अहो बैलांनी मारलं ना, हळद मीठ लावायचं गुडघ्याला, चालला नांगू राखायला, नुसते हळद मिठावर राहायचं. हा मग काय तो चापायचं संध्याकाळचं इथे. मग असं सगळं घरगुतीच उपाय? घरगुती. तेव्हा डॉक्टर बिक्टर काय नव्हतं. आणि मग जर मोठं जर काही झालं, लईच आजारी पडलं एखाद्याचं, मग जायचं नारायणगावला. नारायणगावला डॉक्टर होता का? नारायणगावला डॉक्टर असायचे. कंचा डॉक्टर? त्यांची असायची, काय जायचे. मी इथून कसं काय जायचं नारायणगावला? घोड्याव घोड्या असायचं. कोणी राजा आपली काही साधना असल्यावर त्यांनी एसट्या बिस्ट्या काय नव्हत्या तेव्हा एस नव्हत्या. हा रोड कच्चाच होता तेव्हा, कच्चा रोड का इथून तिथून नारायणगाव पर्यंत? नारायणगाव पर्यंत आम्ही गोळ हाकलत का पहिल्यांच सडकला. नारायणगाव जायचं म्हणलं दिवसच जात असं ना अख्खा येऊन जाऊन? काय जायचे लोक भाकरी बांधून जायचे का? भाकरी बांधून. डॉक्टर नाही, उपाय नाही, घरगुतीचा कार्यक्रम काय? घरगुती भाकरीचं यांडक बांधून यायचं तारखेला गेली तरी. मग हे समजा आता आताच्या सारखं साप बीप असा चावला, मग कसं काय करायचं? साप तर काय चावल्यावर मग माणूस काय टिकायचा नाही पहिलं हे देवा भरोसा. मग काय गावात न्यायचं? गावात तुम्हाला माहिती का की आपल्या याची नागेश्वर मंदिर, त्याच्यात नेऊन टाकायचं ते पिंडी पुढे ठेवायचं, तिथे बाहेर टाकायचं गावाच्या. मग त्याच्यावर लिंबाचा पाला टाकायचा, झाकून टाकायचं, 2 दिवस ठेवायचे. तिसऱ्या दिवशी गेलं घरी जायचं, ते पाणी उतरून नीट होऊन नीट होऊन आहे का? आपल्या गावात झालं का? ती ठाकरेची बाई होती ना, सुलतान ठाकरेची म्हातारी बायको, तिला झालं. मग नागेश्वरा पुढे 2 दिवस टाकले, झाले का नीट झाले. अजून काय काय तेव्हा? आता आपले बिबटे दिसत त्यात तेव्हा होतं का? वाघ बीघ होत का तेव्हा? वाघ काय खोकडे लाड घेऊन का ते होते, बाकीचे नाही. त्यांचा काय त्रास माणसाला वाघाच लहान घेतात त्रास. त्याचा भूक लागली तर मग ते चाल करायचे का माणसं? चाल करायची. तेवढीच भीती होती काय मग राहणार? तेवढीच. आणि बुद्ध का भूत आमच्या इकडेच भूत होती का? मग काय आम्हाला तो विष्णू निकम होता का फॉर्डाचा तमाशा, तमाशाला जायचं नाही का तुम्ही? माझं वगैरे करायचा तमाशा घ्यायला. काय केलं आता वैरण टाकायची, त्याच्यावर पांघरून टाकायचं जायचं. आणि तमाशा बघायची. एकदा गेलो त्या जुन्या घाटो पुढं, तिथे नाही का आड्याल घाटे बघा, कोर्दाच्या आड्याल, नदीच्या आड्याल, नदी बशी इकडे काढून गेलो तर तिथून जे म्हटलं का आम्हाला झाले 4-5 बैल भूतानी. मग काय जाळकरी त्याच्या माग लागलं का? त्याच्या माग पळायचं आम्ही भूताच्या माग. अरे म्हणलं पळलो जाळडा म्हणजे आम्ही दोघ जोराड होतो खोल, तो याला खाली त्याच्या बोकांनी मी. अरे म्हणलं इस्माबा आपल्याला याने भूगवतानी फसवलं. आता का शहाणा कर, आता इकडे थोबाड करायचं, घरी गाठवायची. तमाशा मग ऐकू येते, पण तिकडे कुठेच जाता येते. तमाशा नादवता काय म्हणायचं? हे तेव्हा जायची तमाशा लोक, तेवढंच मनोरंजन, दुसरं काय होत? दुसरं काहीच नाही. मग काय तेव्हा वग चांगलं होतं. तेव्हा नाटकासारखं वग होतं नाही का? काहीतरी बोध घ्यायचा. आता काय याची गाणी ती काही जमात्या नाही. आता हिंदी गाणी आली ते काय कळत नाही आपल्याला. आपल्या गावात तमाशा का नाही होत? नाही, हे 2 देवस्थान जागृत देवाला आवडत नाही. त्या सदा खावली सापली गाणी. म्हणजे आम्ही गेलो चिकटी तमाशा बघायला. तेव्हा तिकीट होतं तमाशा बघाय? तिकीट
तिथे मस्कीच्या वावरात होता. गेलो आम्ही तमाशा गणगवळणी राहिली उभी. राहिली काय केलं आलं एवढ्या पब्लिक पोहोचून आलं ते कोणी कोण काय ते चिडूक सापाला. आणि ते वर गेलं ते लागला रे. पण मग अशी फडी उभारली. त्यामुळे तमाशगिरांनी होता मोकळं त्यांनी हात जोडलं. तमाशा गुंडाळून नारंगावला. त्याच्यानंतर तमाशाच नाही झाला. तमाशा होतच नाही. देवांना आवडतच नाही आपल्या. नाही आपल्या देवस्थान नाही. तो शेवटचा तमाशा होता. तो शेवटचा होता परत नाही. पण तो तमाशा आपल्या गावात दिसला का तुम्हाला? नाही ना तमाशा नाही कधीच नाही झाला आपल्या गावात. नाही ते तर देवाचं झालं. मग देवाच. बाकीच्या गावात मध्ये जायचं का मग तुम्ही तमाशा बघायला? नाही आम्ही सासूबाशी असायचं. का मोबा होती का जायचं चोरून. बाकीची घरची झोपली का तुम्ही पसार? आणि ते सकाळची पाळणी करायला लावली का घोंगड्या काढायची ना. तो माझं नाव सांगायचं आणि मी त्याचं सांगायचं. म्हातारीने तुमची मायला त्याने मग का ठाणकायचं आम्हाला. आणि आम्ही झोपली आली की त्या पाळणी पडायची. वर म्हातारायची त्या गाठी बांधून टाकायचं. त्याची ओढायचे आणि मग ती पाळणी वाळली का मग सोडून मागायला न्यायची. ते लहानपणी आता आम्ही कसं बॉल बॅट खेळतो ना. आम्ही क्रिकेट. तुमच्या काळात काय काय होतं खेळ? आमच्या काळात आट्यापाट्या उठतो. आट्यापाट्या उठतो. कबड्डी. हा का? चेंडू निगोऱ्या. चेंडू कायचा असायचा तेव्हा? चेंडू कायचा? चेंडू आपल्या दुकानातून आणायचा. भेटायचा का तेव्हा? भेटायचा तेव्हा? भेटायचा. का बारीक. हे काय बाकी कुस्त्या बिस्त्या मल्लखांब होता का? मल्लखांब ते नाही का असं खांबावर चढते त्या? नाही ती मलखांब का इकडे नाही का? तिकडे घरी असायचे ना वावरांनी पुढे. मग वावरून निघायचे मलखांब? मग काय काय कोण कुठे जाते तिथेच खेळायचं. हो का? आपले तास 2 तास आपल्याला तास सावडच नाही. बैल 2 टाइम चारा जायचं. मग गडी किती आपलं काय काय. आता याचा आजोबा बैल चारायला जायचा इकडे वरत. मी जायचा विष्णोबा. पोहायला बिला जमायचं तेव्हा सगळ्यांना? पोहायला बिला जमायचं? पोहायला जायचं. हो का? सगळेच पोरं. एकदा नदीत उडी टाकली. उंबर होता ना आपला जुना माहिती जातो मंदिर माहिती ना नदीच्याकडे आहे ना अजून. पण नाही ना कुठे राहिलाय उंबर तो त्याच्या आधी अजून एक होता का? नदीच्या अगोदर नदीच्याकडे तिचं बैल उडावली का बैल जायची पाड्या. त्यांची बैल ना पोत नाही गेली का आता माझी बैल 4 असायची. पाण्यातून पोहून योग्याला खाली वाद कोणत्याला वरत चालला वाद याला पुढे ठाकरे याच्या तिथं लोखंडाच्या डो आहे का तिथं मग गाडा गेलो. 2-3 गाठाडे खाल्या. तावडीत माणसं बसायची तवा तिथं कुठं मारुची पुढं. बापाना गुरु विठोबा बोर. आमचा तुकाराम पाटील. दुसरा तुकाराम पाटील. दुसरा तुकाराम असं 3 जण तुकाराम होत बसायची. आणि आलो म्हातारा वाहन घेऊन नालाची मारली फेकून मला. भुंकर झाली. मी खाली वाकलो. ती वाहन हुकली. आणि मग त्याने का दगड आणला. मागून दगड आणला. अरे त्यांनी बैल आणला ना काढून वर मारला. मग ते पोर काय करीन बैल सोडायचा तू होतो तू घरी तेव्हा शपथ मी आणते याच्याकडे तोंडे मग तो बैल सोडव. त्या बैलाने काय केलं उचलला आणि टाकला सडकव शिंगाव. तो इथं वर मारला. बाबा पाय पडतो तू बैल बाजूला काढ. बैल 1 गाळ्याची होती माई. हे गेला याचा वडील माहिती याच्या वाटला नाही आजोबाला. कसं काय आम्ही केली अशी होती साथ. अरे चांगलं जेवण होतं काय पण तुमचं? खाऊन पिऊन सुखी होता काय? सुखी होतो तेव्हा. आता काय आता हे नवीन पोर आहे कसं नवीन पोर आहे उचल बांगडी. मग आता या नवीन पोरांका बघितल्यावर कसं वाटत तुम्हाला? काय आनंद वाटतो का जरा काय नाही सुधरून वागायला पाहिजे का काय? नाही पोरांनी पुढे धक्क्याला लावा. धक्क्याला काही नाही. मला काय म्हणते आता नोकऱ्या राहिल्या नाही. काही शिकलं तो काय झालं तर
थोडस घे होत. ज्ञान येतं जरा थोडं जरा. ज्ञान येत काही स्वतःच्या पाय उभं राहता येत. पैसे कमवायचे जरा येते जरा नाही का. आणि तसं घरी राहिलो काही हे तिन्ही नातवंड माझी चारही घरीच. अरे तिकडे तुमचा काळ चांगला होता तेव्हा काय पैशाची गरज नव्हती नाही का. आम्हाला काय पैशाची गरज तंबाखू खायला मिळायची घरी. आणि त्याला पाहिजे चहा पाणी नाही का काय नाही. चहा नाही काय नाही काय नाही. भाकर कोड्यात मग चहा नव्हता नाही का तेव्हा. चहा नाही अशी होती. बरं आहे मग काय. सोनारपटात काय लय म्हणतात लय बोतवरी आपल्या. सोनारपटात होत बोलतो एक हे काय वाट जाणे येण्याचीच होती माणसाची. कुठे थापलिंग जायचं म्हणलं सोनारपटात. नाही तिकडे पवारांच्या मळ्यात. पवारांच्या मळ्यात. हा इकडे जोरात जातोय कासावर आणि कासावर ते बसलं तिथे. हो का. इथं मांडव होता येईल पैसे बाबा म्हणला काय करतो रामदास. म्हणलं काय नाही बाबा काय बैल सोडायचे तारा बैल घेऊन जायचे चारायला. मी जातो आता मेवण्याला घेऊन. म्हणला यादवाला भाऊ यादवाला ना बाजारा काठीला बकरू आणायची. तेव्हा काठ्या उभं होती ना. बाजार कुठं होता. मंचरला. मग ते जायला म्हणला मग नागिन सव्वा शिंगावली आपल्याला. बाबाचा दर होता आणलं उचलून खांद्यावर. काय भूत बकरू म्हणून भूतच आणलं उचलून. भूत उचलून आणलं कुठं आपला तो नंबरी बांधे का खाली गेला गावाकडून. ते पाटाच आहे ते तिथं ते लांबत पायात घोटाळले आणि बाबाने हा फिरवून आपटलं. आणि ते चिरचिर करीत कुठे गेलं सुताराची वाणीची येर तिथं बाग आहे का पहिले आंबरे होती का तिथं येर होती जांभळी पाशी येरी जाऊन पडलेली उडी टाकली. आणि बैल बेद दिली ती बांधायला सोडून वाणीच्या करायला. ती बैल घरी आली डायरेक्ट बुजून त्यांनी उडी टाकली बरोबर. त्याला मला निघून म्हणतो काय बोलतो रे काय पोचवत म्हणता त्याला म्हणला अशी जरा होती ती पहिली. आता कुठे बोलते आता काय बुद्ध आता नाही झाले अंधारच होता नाही का सगळं. लाईटी गाव आले आपल्या गाव. आपल्या गावात मागून आल्या लाईटी तुमच्या काळातच आल्या. तुमच्याकडे काहीच नव्हतं इथं. आमचं काय खंदील होतं. कंदील राखेल. मग रातचं जर फिरायचं म्हणलं कसं काय मग तुम्ही काय लाईट. अंधारात बाकी काय आम्हाला काय अंधार चोरच्या आम्ही एकच. आता पौर्णिमा असल्यावर चंद्रावर दिसत असन. चंद्रावर इतर वेळेस काहीतरी काय कंदील बिंदील बत्ती बित्ती काय रात्री मांडव असायची इकडे वावराली. बाकर गावात एक गडी इथं झोपायच्या बाईला पैसे. चपला बिपला राहायच्या का पायात. चपला असायच्या कातडीच्या. मग राहायचं तिथं मग भाकर अंधारातच खायची. हातोरणाचं उठायचं खायची भाकर. लय डेअरिंग होती पण माणसांमध्ये. लय डेअरिंग माणसांमध्ये तेव्हा नाही. तेव्हा डेअरिंग तेव्हा ब्यावही नव्हतं एवढं. ब्याव नव्हतं. आणि तेव्हा काय आपलं थोडस काहीतरी चोरची पाहिलं जाऊन पाहिलं गावतं का त्याची घेऊन तेव्हा हानी मारी नव्हती. आता होती पहिली. तेव्हा चोरला हे नव्हतं. तेव्हा नव्हती फक्त माल न्यायचे आपले. माल न्यायचं काय गावले पाहिल्या चला घेऊन. आता लय अवघड नाही का. आता लगेच नाही दिले तरी सोनं नाणं वाढले आता काय अवघड खतम करून टाकायचा. कलियुग आहे. बरं आहे मग काय घ्या काळजी. मग काय अजून 5-25 वर्ष काय टेन्शन नाही आता. 5-25 वर्ष आता काही टेन्शन नाही अजून. नाही काय ते आपल्या हातात आहे का त्याचं काही सांगतात. नाही काय नाही अजून मजबर बघता मी एकदम दिसायला बघ कमी लागलं. जेवण जाते ना आता. जेवण जाते मग घ्या का काळजी घ्या नाही का. काय आता ठेवीन तसं आपलं. तुमच्या पिढीतले शेवटचे आहे तुम्ही. आमच्या घरातलं आम्ही शेवट राहील. घरातलं कायच आता मळ्यात नाही गावात आता तुमच्या एवढं नाही दिसत. मळ्यात नाही राहील शेवटी. उगाच आपली बोटा मोजणे एवढी. आता ही खंडू ती माय अगोदरची खंडू माच जुन्यांमधले तुम्हीच काय आमच्या खोपातले काय नाही चालत राहायचं. चालत राहतो. आई देवाचं
नातू लय कोरकोर करते. का बर? चाललं नाही ते खातून बसतो जागो. चालाय पाहिजे. चालतो बाबा, जातो पिपळापर्यंत येतो माग. मग बाबा आता झालं मग काय जेवणाचा वेळ झाला नाही का आता? झालं असलं चला. चला काय